माझं नाव मंजुळाबाई रखमावर्ती, राहणार कुंभारवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. आमच्याकडं 3-4 वर्षापासून पाऊस खूप कमी पडतो. त्याच्यामुळं आमच्याकडं महिलांना पाण्याची खूप अडचण येते. लांबून पाणी आणावं लागतं. डोक्यावर विहिरींमध्ये आता उन्हाळ्याचं पाणी नसतं, त्याच्यामुळं शेतीला पाणी नाही. आता 1-2 पाण्यावरून कांदे जळून गेले. गव्हाला याला पाणी एकदम कमी पडलं आणि तेच जर असतं तर मग आम्हाला चांगलं उत्पन्न भेटलं असतं. आता ते अर्ध्यावरच जळून गेल्यामुळं आम्हाला म्हणजे त्याचं काही उत्पन्नच भेटत नाही. पाण्याची एकदम अडचण म्हणजे असं टॉयलेट हे बांधले तर पण त्याला पाणी नसल्यामुळं त्याचा वापर करता येत नाही. जास्त पाणी लागतं ना त्याला, त्याच्यामुळं मग पाण्या नसल्यामुळं त्याचा वापर करता येत नाही. और बताना अच्छा बंद कर दिया। हाँ त्याच्यानंतर शेतीत काय उत्पन्न जास्त पाणी लागतं म्हणून मग आम्ही जोडधंदा म्हणून पोल्ट्री फार्म टाकला. ते कमी पाण्यात निघतं म्हणून, पण त्याला बी एकदम पाणी कमी पडायला लागलं. मग टँकरने पाणी आणायला लागलो. मग टँकरने पाणी आणूनही ते परवडत नाही आणि खर्च उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त होऊन जातो त्याचा. त्याच्यानंतर आमच्या महिलांची लय अडचण काही निर्माण होती. असं लांबून पाणी आणून करून मग असे आजार त्यांना तयार होतात. जास्त महिला आजारी पडत्या. डोक्यावर पाणी आणून आणून मान पाठदुखीचे आजार अशा बऱ्याच महिला म्हणजे आजारी पडत्या. आजारी पडल्या तर इथं गावात दवाखाना नाही, लांब दुसरीकडे दवाखान्यात जावं लागतं. आश्वी, संगमनेर अशा ठिकाणी दवाखान्यात जायला लागतं. जवळ दवाखाने असे म्हणजे नाही त्यांना. आणि गावात असं म्हणजे दवाखाना दुसऱ्या काही अशा सुविधाच काही नाही आमच्या गावात. असं काही काही मग आमच्या गावात दुष्काळ असल्यामुळं आमच्या गावात मुलांना मुली कोणी देत नाही, लवकर लग्न होत नाही त्यांची. अशा अडचणी मग जास्त दुष्काळ पडल्यामुळं आम्हाला लईच अडचणी येत्या सगळ्याच. लग्न वगैरे लवकर होती नाही मुलांची. मुली द्यायला लोक म्हणते इकडं लय दुष्काळ आहे, यांची शेतीत काही पिकत नाही, यांना उत्पन्न जास्त भेटत नाही जमीन असून. मग त्याच्यामुळं मुली लोक देती नाही.